नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय गँग्रीन आणि रक्तवाहिन्यांचे आजार या विषयावर आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शिवाजी पोले. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र आपण त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर शिवाजी पोले हे सहाय्यक प्राध्यापक आणि रक्तवाहिनी विकार तज्ज्ञ असून MGM मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल तसंच इंडोव्हॅस्क्युलर केअर इथं संचालक म्हणून 2011 पासून कार्यरत आहेत. तसंच त्यांनी MBBS, MD आणि रेडिओलॉजी GMCH औरंगाबाद इथून केलंय. FEIR आणि हे त्यांनी KM हॉस्पिटल मुंबई इथून केलेलं आहे. तसंच FINR हे दक्षिण कोरियामधून केलंय. तसंच मेंदू आणि इंडोव्हॅस्क्युलर सर्जरी, पॅरालिसिस, पक्षपात, मेंदूमध्ये रक्तस्राव, मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टी आणि टेस्टिंग, इतर रक्तवाहिन्यांसाठी अँजिओप्लास्टी, रक्तवाहिनी, फुगा, रक्तस्राव, व्हेरिकोज वेन्ससाठी लेझर सर्जरी आणि व्हेनच्या DVT ब्लॉकेजेस, थ्रोम्बोकॉन्टॅमी या शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत. तसंच आरोग्य सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. तसंच त्यांचं पुस्तकही प्रकाशित करण्यात आलंय. आतापर्यंत 10,000हून अधिक इंडोव्हॅस्क्युलर सर्जरी त्यांनी केलेल्या आहेत आणि मराठवाडा तसंच खानदेश, विदर्भ या भागातल्या गरजू रुग्णांसाठी इंडोव्हॅस्क्युलर सर्जरी ही खरंच एक वरदान ठरलेली आहे. त्यामुळे आज आपण खूप महत्त्वाच्या विषयाशी डॉक्टर शिवाजी यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत. माझा पहिला प्रश्न आहे, गँग्रीन हे जे आपण एक आजार म्हणतो किंवा एक जखम जी होते शरीरावरती, हे गँग्रीन म्हणजे नक्की काय असतं? गँग्रीन म्हणजे प्रशांत, जर मेडिकल डेफिनेशन बघायचं झालं तर डेथ ऑफ अ बॉडी टिश्यू ड्यू टू लॅक ऑफ ब्लड फ्लो, म्हणजे बॉडीचा स्नायूची डेथ, जे मृत्यू पावतो कारण त्याला रक्त पुरवठा होत नाहीये, त्याला आपण आपल्या भाषेत गँग्रीन असं म्हणतोय. नक्की. सर, गँग्रीन हा फक्त मधुमेहाशी, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की तो फक्त मधुमेहाशीच संबंधित आजार आहे असा समज आपल्याला दिसतो किंवा तशा पद्धतीची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. नक्की काय आहे? हा फक्त डायबेटीस, मधुमेह याच्याशीच संबंधित असणारा आजार आहे का? फक्त डायबिटिकशी संबंधित आहे असं म्हणता येणार नाही, कारण नॉन डायबिटिक पेशंट जे डायबिटीसचे नाहीये त्यांच्यामध्ये पण हा आजार प्रामुख्याने पाहायला मिळतोय. तर पण मला सांगायला आवडेल इथे की डायबिटिक पेशंट 10 पटीने जास्त रिस्क असतो जे डायबिटिक पेशंट नाहीये. त्या पेशंट मध्ये रिस्क जास्त आहे. पण असं नाहीये की फक्त डायबिटिक पेशंटलाच गँग्रीन किंवा पेरिफेरल आर्टरी डिसीज हा आजार होतो. हा कोणत्याही एज ग्रुपला, कोणत्याही व्यक्तीला हा आजार होऊ शकतो, ज्याच्यामध्ये काही रिस्क फॅक्टर आपण जे बघणार आहोत. जसं डायबिटिक हे एक रिस्क फॅक्टर आहे, म्हणजे एक फॅक्टर आहे त्याच्यामुळे की रिस्क त्याची 10 पटीने वाढते. आणि आपण पुढे बघणार आहोत की हे गँग्रीन मध्ये अम्प्युटेशन, पाय वगैरे कापण्याचं जे रिस्क, जे पर्सेंटेज मध्ये आपण जर बघितलं प्रशांत, तर 50% जास्त आहे डायबिटिक पेशंट मध्ये ऍज कम्पेअर टू नॉन डायबिटिक पेशंट मध्ये ऑल ओव्हर द इंडिया. हे व्हॅस्क्युलर सर्जरी सोसायटीचा आपला एक डाटा आहे. दुसरी गोष्ट अशी की जसं मी रिस्क फॅक्टर अगोदर बोललो होतो की जसं डायबिटिक एक आहेच प्रामुख्याने, पण त्या व्यतिरिक्तही आपण जर बघितलं तर स्मोकिंग हे एक अजून खूप मोठं रिस्क फॅक्टर आहे. त्याच्यानंतर हायपरटेन्शन, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉलचं लेवल आपल्या बॉडीमध्ये जर जास्त आहे असेल तर जसं हार्ट अटॅक, पॅरालिसिस आणि गँग्रीनचे आजार जास्त होऊ शकतात या रुग्णांमध्ये. आणि अलीकडेच आपण बघतोय की कोविड-19 जे पॅन्डेमिक ऑल ओव्हर द वर्ल्ड पसरलेला आहे, हा आपण पुढच्या वेळेस बघणार आहे. हा एक रिस्क फॅक्टर म्हणता येईल किंवा हे एक ऍडेड इन्फेक्शन आहे ज्याच्यामध्ये गँग्रीनचे रुग्ण अधिक आढळून आलेले आहेत. बरं सर, आता रक्तवाहिन्यांचे आजार आणि गँग्रीन या दोन्ही विषयांबद्दल आपण बोलतोय, पण गँग्रीन आणि रक्तवाहिन्यांचे आजार याच्यामध्ये काही परस्पर संबंध आहे का? म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे गँग्रीन होतं किंवा गँग्रीन झाल्यामुळे रक्तवाहिन्यांचे आजार होतात, असा काही परस्पर संबंध त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो का? रक्तवाहिन्याच्या आजारामुळे आपल्याला गँग्रीन मिळतो, म्हणून आपण गँग्रीन हे एक रक्तवाहिन्याचाच आजार आहे असं म्हणतो आपण त्यांना. म्हणजे गँग्रीन हे एक आजाराचं नाव आहे आणि त्याला इटिओलॉजी, जे कारण जर बघितलं आपण तर रक्त पुरवठा कमी होतो. जसं आपण डेफिनेशन मध्ये तुम्ही विचारलं होतं गँग्रीन म्हणजे काय. गँग्रीन म्हणजे
बॉडीचे स्नायू जे मरतात, कशामुळे मरतात ते त्यांना रक्त पुरवठा होत नाहीये, म्हणजे लॅक ऑफ ब्लड फ्लो, म्हणजे गँग्रीन होतो. म्हणजे गँग्रीनचं हे लास्ट स्टेज म्हणू शकतो आपण. रक्तवाहिन्याचं जे लक्षण जे आहे किंवा पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात हॉस्पिटलमध्ये, हे लास्टचं जे प्रेझेंटेशन आहे किंवा जे डेडेड कॉम्प्लिकेशन आहे रक्तवाहिन्याच्या ब्लॉकेजचं, ते गँग्रीन आहे. बरं सर, रक्तवाहिन्यांचे आजार म्हणजे आपण ज्याला पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज असं आपण म्हणतो, तर हे रक्तवाहिन्यांचे आजार हे नेमके कसे असतात किंवा ते कशामुळे होतात, त्याची काय कारणं असतात किंवा ते होतात म्हणजे नक्की शरीरामध्ये काय बदल घडतो, याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? जसं आता आपण बघितलेलंच आहे, रक्तवाहिन्याचे आजार हे रिस्क फॅक्टर, जसे डायबिटिक पेशंट आहे, जसं हायपरटेन्शन आहे, ओबेसिटी आहे, स्मोकिंग हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, किंवा कोलेस्ट्रॉल लेवल जास्त आहे अलीकडच्या काळामध्ये, ट्रेस फॅक्टर पण अजून त्याच्यात ऍड होऊ शकते. तर या सर्वांमध्ये काय असते, नॉर्मली जर बघितलं असेल प्रशांत, जेव्हा आपल्याला इंजुरी वगैरे होते, मार वगैरे लागतो, तर काय होते की आपल्या बॉडीच्या आपण लगेच रक्त गोठते आणि थांबते. कारण काय आहे की आपल्या रक्तवाहिन्यामध्ये पर्टिक्युलर सेल्स, प्रोटीन्स जे असतात आणि त्यांना लागल्या ते ऍक्टिव्हेट होतात, जसे रिसेप्टर्स असतात, तर ते ऍक्टिव्हेट होतात आणि मग ते लगेच प्लेटलेटला जमा करणार आणि कोॲग्युलेशन सिस्टीम ऍक्टिव्ह होऊन, म्हणजे जे ज्याला म्हणतो आपण की क्लॉट फॉर्मेशन, गुठळी फॉर्मेशनची जी सिस्टीम आहे ती तयार होऊन बॉडीमध्ये रेस्पॉन्स नॉर्मली येतो आणि ते रक्त थांबते. हे नॉर्मल बॉडीचा मेकॅनिझम किंवा सिस्टीम आहे. पण या गँग्रीनच्या आजारावर किंवा या रक्तवाहिन्याच्या आजारामध्ये काय होते, हे सिस्टीम थोडी बिघडते. कारण मार तर लागलेला नसतो पेशंटला, पण तरीही ब्लॉकेज होतो. कळलं का? तर तरीही ब्लॉकेज का होतात, कारण ह्या जे डिसीज असतात, जसं मी सांगितलं तुम्हाला, डायबिटीस आहे, स्मोकिंग आहे, बीपी, हायपरटेन्शन आहे, ट्रेस लेवल आहे, तर याच्यामुळे काय होते, इनर बॉडीची सिस्टीम जी आहे कोॲग्युलेशनची, ती ऍक्टिव्हेट होऊन त्या एंडोथेलियल डॅमेज करून रक्तवाहिन्याच्या आतला जो भाग असतो त्याला तो इजा पोहोचवतो आणि त्याच्यामुळे सेल जमा होऊन, क्लॉट फॉर्मेशन होऊन, प्लेटलेट वगैरे अग्रेवेट होऊन तिथे गुठळ्या तयार होतात. म्हणून हे जे रिस्क फॅक्टर्स जे आहे, जे घातक गोष्टी ज्या आहेत, त्या जर टाळल्या किंवा त्या इन्फेक्शनवर किंवा ह्या आजारावर आपण कंट्रोल केलं, तर नक्कीच आपल्याला म्हणजे हे पुढे चालून होणारे उद्भवणारे कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम्स रक्तवाहिन्याशी रिलेटेड आणि गँग्रीन हे थांबवता येतो. नक्कीच सर, आता कोणताही आजार ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला होतो, मग ती भले स्त्री असो किंवा पुरुष असतो, त्या आजाराची काही प्राथमिक लक्षणं असतात जी त्याच्या शरीरावरती दिसत असतात किंवा तशा पद्धतीचे त्रास त्यांना होत असतात, आणि हे त्रासाचं जे काही स्वरूप असतं ते पुढे जाऊन हळूहळू त्या आजारामध्ये त्याचं रूपांतर होतं. लक्षणांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल? गँग्रीन असेल किंवा रक्तवाहिन्यांचे आजार असतील, याच्यामध्ये कोणती अशी लक्षणं दिसून येतात ज्याच्यावरून आपण ओळखू शकतो की पुढे जाऊन त्याचं रूपांतर कदाचित या मोठ्या आजारांमध्ये होऊ शकतं? हो, तर कसं आहे, आता हे लक्षणं जेव्हा आपण बघतोय, तर नक्कीच हे रिलेटेड टू तुमच्या सर्क्युलेशनशी रिलेटेड आहे. कारण आपण जेव्हा रक्तवाहिन्याविषयीच असा विषय ठेवलेला आहे किंवा गँग्रीन हाच विषय जे ठेवलेला आहे, हा फिक्स किंवा पर्टिक्युलरली हे रक्तवाहिन्याशीच रिलेटेड आहे. म्हणून रक्तवाहिन्याचे जे आजार असतात ना प्रशांत, ते जनरली सर्क्युलेशनशी रिलेटेड असतात. दिस इज द प्रॉब्लेम विथ द सर्क्युलेशन. आणि सर्क्युलेशन आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जे माणसामध्ये आहे ते 3 प्रकारे होते. एक तर आर्टरीज, जे शुद्ध रक्तवाहिनी घेऊन जाते. दुसरं जे असतात ते वेन्स असतात, जे अशुद्ध रक्तवाहिनी घेऊन जाते. आणि अशुद्ध घेण्यासाठी अजून एक लिम्फॅटिक सिस्टीम म्हणून असे 3 सिस्टीम वेगळ्या असतात. पण प्रामुख्याने आपल्या प्रॅक्टिसमध्ये किंवा इंडियन सिनारिओमध्ये जे आर्टरीज आणि व्हेनचे आजार फार जास्त प्रमाणात आढळून येतात. मग आपण त्याचे लक्षणे जर वेगवेगळे केले तर वेगवेगळे पण आपल्याला पाहायला मिळतात. पण आजचा टॉपिक जो गँग्रीन आहे त्याच्याशी रिलेटेड जे लक्षणे आहेत ते मी तुम्हाला सांगतो आता. प्रामुख्याने अर्ली जे लक्षणे आहेत ना, ते म्हणजे पेशंटला पर्टिक्युलरली चालताना पाय दुखणे. म्हणजे जेव्हा पेशंट चालतो, कामामध्ये राहतो, वर्क मध्ये राहतो, तेव्हा पाय दुखणे हा पहिला सिम्पटम्स आहे किंवा लक्षण आहे. त्याला आम्ही क्लॉडिकेटिंग पेन म्हणतो. म्हणजे रेस्ट केली तर त्यांना बरं वाटते आणि चालत राहिले तर त्यांना त्रास होतो. आता बरेच पेशंटचं क्लासिकल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ते शब्द वापरल्या निदान होऊन जाते क्लिनिकलीच. जसं पेशंट म्हणतात की सर थोडं चालल्याच्या नंतर लगेच पाय आपले फेंड्या जे असतात ते गळून पडतात, वीक होतात, पेन होते, क्रॅकिंग म्हणजे एकदम सिव्हिअर पेन होते आणि थांबतात. थांबले की बरं वाटते म्हणतात, ते एक लक्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पाय थंड पडणे.
टेम्परेचर जर बघितलं तर एक पायाचा ब्लॉक असेल तर पाय किंवा हात म्हणा, हाताचे पण असतात. प्रामुख्याने हे रक्तवाहिनीचे गँग्रीन आजार हे हातापायाला जास्त होतात ऍज कम्पेअर टू इनर बॉडीज. इनर बॉडी मध्ये पण होतात पण हातापायाचे जास्त होतात. तर टेम्परेचर बदलणं, कलर बदलणे, जसा कलर आपला नॉर्मल बॉडीचा आहे तो बदलून जातो, निळा होऊ शकते आणि शेवटच्या स्टेजला काळा पडतो आणि मग डेथ होते टिश्यूची किंवा तो स्नायू मृत्युमुखी पावतो आणि त्याच्यामुळे त्याला गँग्रीन आपण असं नाव देतो. तर ते गँग्रीन बी असं दोन प्रकारे असते, एक वेट गँग्रीन आणि एक ड्राय गँग्रीन. ड्राय म्हणजे जे कोरडा असते त्याच्यात पू वगैरे काही नसतो, सेप्टिक नसते. आणि दुसरं म्हणजे वेट गँग्रीन, त्याच्यामध्ये आल्सर किंवा जखम वगैरे होऊ शकते. हे नंतरचे लक्षणे आहे. पण प्रामुख्याने लक्षणे जर बघायला गेलं तर पाय विकनेस येणे, थकवा येणे, चालताना पाय दुखणे हे त्याचे प्रामुख्याने लक्षणे आहेत. नक्कीच लक्षणांबद्दल आपण चर्चा केली. रक्तवाहिन्यांचे आजार, गँग्रीन या विषयासंदर्भात आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर शिवाजी पोले सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. खरं तर खूप उपयुक्त अशा पद्धतीची माहिती, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या या मोठ्या आजारांमध्ये पुढे जाऊन त्याचं रूपांतर होऊ शकतं. आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असेल किंवा सरांचं मार्गदर्शन हवे असेल तर आता एक डिस्क्लेमर टीव्ही स्क्रीनवरती सुरू आहे. हा जर आपण नीट वाचला तर आपण निश्चितपणानं डॉक्टर शिवाजी पोले यांना संपर्क करू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये. तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गँग्रीन आणि रक्तवाहिन्यांचे आजार याच्याविषयी आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर शिवाजी पोले सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आता मला निदान आणि उपचार या गोष्टींकडे यायचंय. कारण कोणत्याही आजाराचं निदान होणं, डायग्नॉस होणं हे खूप महत्वाची गोष्ट असते. जोपर्यंत आजाराचं व्यवस्थित डायग्नॉस होत नाही तोपर्यंत लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवता येत नाही. त्याच्यामुळे या आजारांच्या बाबतीमध्ये निदान ठरवण्याची पद्धत आणि उपचारांची पद्धत कशी असते, काय सांगता येईल? प्रशांत, खरं पाहिलं तर याचं निदान करणं फार सोपं आहे. पहिली गोष्ट जशी आहे की पेशंटला जेव्हा आपण बघतोय, जसे पेरिफेरल पल्सेशन आपण म्हणतो, आम्ही टच केले तर आपल्याला जे हातापायाचे जे रक्तवाहिन्या लागतात हाताला, तर ते एक असं क्लिनिकली जसं डॉक्टर पेशंटला चेक केल्याच्या नंतर समजते की याचा ब्लड फ्लो चांगला आहे बाबा. तर ते टेस्ट त्याला आम्ही क्लिनिकली म्हणतो, विदाउट एनी टेस्ट. ठीक आहे, लॅबोरेटरी किंवा मग रेडिओलॉजिकल टेस्ट. पण याच्यानंतर आपल्याला म्हणजे पेशंट पण बऱ्याच वेळेस म्हणतात, आजकाल हेल्थ अवेअरनेस बऱ्याच झालेला आहे, त्याच्यामुळे म्हणतात की माझी आर्टरी म्हणजे लागत नाहीत, पल्सेशन लागत नाहीत. तर ते एक डायग्नोसिस झालं किंवा क्लू झाला आपल्याला की यांना ब्लॉकेज असू शकते. ठीक आहे, एक. दुसरी गोष्ट काय आहे की कलर डॉपलर, जे एक साधी आणि सरळ सोपी डे केअर प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये सोनोग्राफीद्वारे रक्तवाहिनी आपण बघू शकतो, ज्याला कलर डॉपलर असं नाव आहे. जसं हृदयासाठी 2D इको आहे, तसं आपल्या रक्तवाहिन्याच्या आजारासाठी कलर डॉपलर ही टेस्ट आहे. आणि फायनल आणि मेन टेस्ट म्हणजे अँजिओग्राफी आहे. अँजिओग्राफीला आपल्याला 100% समजून जाईल की ब्लॉकेज किती आहे, किती सेगमेंट आहे, कोणती आर्टरी किंवा व्हेन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि त्या अँजिओग्राफीद्वारे आपल्याला पुढे ट्रीटमेंट प्लॅन करणं सोपं आहे. म्हणून निदान असं काही किचकट नाही किंवा जास्त ब्लड रिपोर्ट किंवा असं टाइम वेस्टिंग असं काही नाही आहे. फक्त 2 टेस्ट इम्पॉर्टंट आहे, जसं स्क्रीनिंग टेस्ट किंवा सुरुवातीची टेस्ट कलर डॉपलर आणि दुसरी म्हणजे अँजिओग्राफी. मग अँजिओग्राफी तुम्ही सिटी स्कॅन अँजिओग्राफी पण करू शकता किंवा मग DSA, ज्याला आपण आज जे 100% किंवा गोल्ड स्टँडर्ड आपण म्हणतो, जसं की हार्ट अटॅक आल्याच्या नंतर कोरोनरी अँजिओग्राफी जसं करतो आपण, तसं रक्तवाहिन्याच्या आजारासाठी DSA, डिजिटल सबस्ट्रॅक्शन अँजिओग्राफी हे त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये 100% आपल्याला निदान लागते आणि निदानच नाही तर त्यावेळेस आपण त्याचे उपचार पण करू शकतो. नक्की. आणि सर, उपचारांच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल? कारण याच्यावरती ठोस असे किंवा प्रभावी असे उपचार कशा पद्धतीने केले जातात? खरं पाहिलं तर आपल्या मेडिकलमध्ये आमच्या पहिले सुरुवातीला कोणताही पेशंट असेल इमर्जन्सी सोडून, जर हे ब्लॉकेजचे जर पेशंट आले किंवा गँग्रीनचे आले तर सुरुवातीला आपण मेडिसिन, जे गोळ्या औषधीचा उपचार आहे तो आपण करतो, इमर्जन्सी सोडून. प्रशांत, कारण इमर्जन्सीला तर आपल्याला सर्जरी करावंच लागते. पण रुटीनली जसं पेशंटचे जे सुरुवातीचे लक्षणं जसे आपण आता बोललोय, तर तसे लक्षणं जर असतील तर आपण सुरुवातीला औषधी वगैरे देतो. आणि औषधीमध्ये ब्लड थिनर म्हणजे जे गुठळ्या जर असतील तर आपण रक्त पातळ करायच्या गोळ्या वगैरे देऊन बघतो.
दुसरी गोष्ट की आपण जसं म्हटलं की आपलं डाएट मध्ये चेंज झालेलं आहे, स्ट्रेस खूप आहे, लाईफस्टाईल चेंज झाला आहे, ते आपण सांगतो पेशंटला. तिसरी गोष्ट म्हणजे स्मोकिंग करणारे प्रामुख्याने पेशंट असतात गँग्रीन आणि रक्तवाहिन्याच्या आजारामध्ये. त्यांना आपण ते लाईफस्टाईल चेंज, स्मोकिंग बंद करायला किंवा ड्रिंक वगैरे बंद करायला सांगतो. असे हे रिस्क फॅक्टर बंद करून जर त्यांचा त्रास कमी होत नसेल किंवा त्या गोळ्या औषधी घेऊन पण त्रास कायमचा राहत असेल तर अशा पेशंटला प्रशांत आपण पुढे टेस्ट करतो, निदान करतो की ब्लॉकेज काय आहे, जसं डॉपलर आणि अँजिओग्राफी. आणि त्याच्यानंतर आता जे अलीकडच्या शतकामध्ये जे एंडोव्हॅस्क्युलर सर्जरी जी आलेली आहे ही आपण त्यांना करतोय. ही फार मिनिमल इन्व्हेजिव्ह आहे, म्हणजे ही डे केअर प्रोसिजर, याला काही जास्त दिवस ऍडमिशनची पण गरज नाही. जसं शरीरातली तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल की आपल्या काही केसेस आहेत, आपण तुम्हाला शेअर करतोय की अशा पेशंटला तीव्र वेदना होतात. पेशंट बसू पण शकत नाही, झोपू पण शकत नाही, त्याचा पाय बोट गँग्रीन झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी पेरिफेरल भागामध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये ही सर्व्हिसेस एंडोव्हॅस्क्युलरची नाहीये, त्याच्यामुळे हातपाय कापावा लागतोय, त्याला अम्पुटेशन आपण असं म्हणतो. तर हे बऱ्याच प्रमाणात आपण वाचवलेलं आहे आणि या ट्रीटमेंटमुळे बऱ्याचशा पेशंटला हे खरंच तुम्ही म्हणले जसं इंट्रोडक्शन झालं त्याप्रमाणे ते वरदान ठरलेलं आहे. बरेचसे लोकांचे हातपाय असे वाचलेले आहेत. तर ती एंडोव्हॅस्क्युलर सर्जरी आपण नेक्स्ट स्टेप मध्ये करू शकतो. तर त्याच्यामध्ये काय आहे एक्झॅक्टली मी थोडक्यात सांगेल. कारण एंडोव्हॅस्क्युलर सर्जरी म्हणजे प्रशांत जसं जिथे ब्लॉकेज आहे त्या ठिकाणी आपण जाऊन लोकली तो ब्लॉकेज आपण ओपन करतो. जसं की थ्रोम्बेक्टॉमी डिव्हाइस, म्हणजे आपण तो क्लॉट असेल, फ्रेश क्लॉट असेल तर आपण त्याला बाहेर काढतो अस्पिरेट करून कॅथेटरने, ठीक आहे. आणि जर तो फार दिवसाचा असेल, जसं की 2 आठवड्याच्या नंतरचा असेल, कारण बरेच पेशंट एकदम झाल्या येत नाहीत, काही पेशंट त्यांच्या याच्यानुसार येतात. पेशंटला पेरिफरल दूरचा पेशंट असेल तर जवळच्या डॉक्टरला दाखवेल, मग ते आपल्याकडे पाठवेल असं. तर त्याच्यामुळे काय करतो आपण, तर अँजिओप्लास्टी आणि स्टेंटिंग जो स्प्रिंग वापरतो आपण, तर ते क्रोनिक म्हणजे फार दिवसाचा आजार असलेला आहे आणि पेशंटला गँग्रीन डेव्हलप झालेला आहे. तर आपल्याला अशा पेशंटचे, अशा रुग्णांचे आपल्याला पाय वाचवायचे आहेत. त्यांचा क्वालिटी ऑफ लाईफ साठी आपण जे सर्व्हिस देणार आहोत ते त्यासाठी आपल्याला हे एंडोव्हॅस्क्युलर सर्जरी फार मोठं वरदान ठरलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे की आपण टाके वगैरे काही देत नाहीये. अच्छा, म्हणजे बिना टाकेची प्रोसिजर आहे. म्हणजे आपण एका सुईच्या द्वारे शरीरामध्ये जातो, आर्टरीच्या, व्हेनच्या म्हणजे रक्तवाहिन्याच्या, आणि त्या सुईच्या द्वारे आपले कॅथेटर वगैरे नळ्या असतात आणि त्या जिथे ब्लॉक आहे तिथे आपण जाऊन तो ब्लॉक ओपन करतो. बर, त्या ओपन करण्याच्या टेक्निकला, म्हणजे ते मग बलूनने असो किंवा स्प्रिंगने असो किंवा थ्रोम्बेक्टॉमी डिव्हाइस, म्हणजे जे कॅथेटर किंवा नळ्या असतात त्या नळीच्या द्वारे आपण अस्पिरेट करतो तो क्लॉट, जे गुठळी अडकलेली आहे, ठीक आहे. आणि ती एकदा गुठळी काढली त्या रक्तवाहिनीतली तर ब्लड फ्लो नॉर्मल सुरू होऊन जातो. आणि तुम्हाला माहित आहे की फ्रेश ब्लड मध्ये किती ऑक्सिजन असते, न्यूट्रिएंट असते, इम्युनिटी सिस्टीम जी असते, आणि ती जर तिथं पोहोचली त्या डॅमेज झालेल्या भागाला तर तो नक्कीच तो भाग वाचवता येईल. पेशंटचे पाय तर वाचवताच येईल, पण त्यासोबतच त्याचा जीव पण आपल्याला वाचवता येईल. म्हणून हे एक मोठं वरदान आहे आणि खरंच आमच्या भागामध्ये, मी भागात म्हणत नाही पण इंटायर महाराष्ट्रासाठी ही फार मोठी ट्रीटमेंट ऑप्शन आहे. निश्चितपणे खूप छान आणि खूप महत्वाची अशी ट्रीटमेंट जी अगदी विनासायास होते आणि डॉक्टर स्वतः गेल्या अनेक वर्षांपासून यावरती काम करत आहेत. सर, मला आता कोविड वरती यायचंय. कोविड-19च्या पॅन्डेमिक मध्ये आपण सगळेजण आहोत. आता रक्ताभिसरण, आपण रक्तांच्या वाहिन्यांचे आजारबद्दल बोलतोय, त्यामुळे रक्ताभिसरण जी प्रक्रिया आहे आपल्या शरीरामधली, याच्यावरती कोविडमुळे काही प्रभाव होतो का आणि तो कशा पद्धतीने होतो? हो, नक्कीच याचा प्रभाव आहे. सुरुवातीच्या काळाला तर तुम्हाला माहित आहे की डिसेंबर मध्ये वुहान या सिटीमध्ये हा कोरोना व्हायरस सुरुवात झालेली आहे, म्हणून त्याला आपण कोविड-19 असं म्हणतोय 2019 मध्ये. तर त्याची सुरुवातीच्या काळामध्ये प्रशांत तुम्हाला माहितीच आहे किंवा मीडियामध्ये बरंच चालू होते की त्यांचं इटिओलॉजी माहित नव्हती आपल्याला, म्हणजे एक्झॅक्ट कारणच माहित नव्हते की काय करतो तो एक्झॅक्टली बॉडीमध्ये. आणि त्याच्यामुळे आपल्याला मग बरेच आता संशोधन आले त्याच्यावर. दर महिन्याला एक संशोधन किंवा असे बरेच येतात, नॅशनली इंटरनॅशनली याच्यावर काम चालू आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की कोविड-19चा अगोदरचा टाइम आणि आताचा टाइम आम्ही थोडक्यात कंपॅरिझन चालू आहे, आमचं पण एक संशोधन चालू आहे याच्यावर. तर बघितलं ना तर सुरुवातीच्या 2-3 महिने तर पेशंट कमी होते डेफिनेटली, लॉकडाऊन आणि पूर्णच ऑल इंडिया लॉकडाऊन होतं. पण नंतर सडनली
पेशंट फार वाढले यांचे. हम्म. म्हणजे गॅंग्रीन आणि आपले पेरिफेरल म्हणजे आपल्या रक्तवाहिन्याच्या आजाराचे अचानक फार पेशंट वाढले, ज्याला गुठळ्या आणि थ्रोम्बोसिस जास्त होते. आणि बघायला गेलं तर आम्ही आता आमचा एक्सपिरियन्स, मी 2011 पासून इथे आहे, त्याच्या अगोदर KM मुंबईला होतो. तर बघितलं तर अगोदरचे पेशंट आणि आताच्या पेशंट मध्ये ब्लॉकेजच्या मध्ये पेशंट मध्ये कॉम्प्लिकेशन जास्त आहेत अगोदरपेक्षा. म्हणजे त्याला पेरी ऑपरेटिव्ह म्हणा किंवा पेरी हॉस्पिटलाइज मॉर्बिडिटी आपण असा शब्द वापरूया. म्हणजे ते इन्फेक्शन वगैरे होण्याची, म्हणजे असं सरळ प्लॉट नाही, गुठळी नाही की आपण गेलं त्याची ट्रीटमेंट झाली लगेच वापस आलं. तर थोडे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत ना, म्हणजे मॉर्बिडिटी जास्त आहे त्याच्यामध्ये. हे एक मला सांगावं असं वाटते. म्हणून याचा नक्कीच रक्तवाहिन्याच्या आजारावर, ब्लड व्हेसल्सवर याचा इफेक्ट आहे. नक्कीच सर, आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटचं मिनिट माझ्याकडे आहे. जाता जाता आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हेच सांगेल सध्या तरी की कोविड-19चा पॅन्डेमिक अजून आहेच, इन्फेक्शन गेलेलं नाही. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे, आता तुम्ही मला जसं विचारलं होतं की का होतात, तर हे रिसेप्टर कोविड-19 जो व्हायरस आहे, जे आतापर्यंत सगळ्यांना माहित आहे जगामध्ये की रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड लंग पॅरेंकामावर त्याची ऍक्शन प्रामुख्याने आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तही आता त्याची ऍक्शन हे ब्लड व्हेसल्स वर का आहे, कारण ते एंडोथिलियल लेअर डॅमेज करतात. आणि एंडोथिलियल लेअर डॅमेज केल्यामुळे तिथं थ्रोम्बोसिस हे जास्त प्रमाण होते. म्हणून हार्ट अटॅक, स्ट्रोक, पॅरालिसिस आणि रक्तवाहिन्याचे आजार याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. म्हणून सर्वजणांनी कोरोना व्हायरसची पर्टिक्युलरली फार काळजी घेणं, त्याच्यापासून वाचवायचं, स्वतःला सावध करायचं आणि या रक्तवाहिन्याच्या आजारापासून जपायचं. कारण का, हे रक्तवाहिनी म्हणजे नॉर्मल बॉडीचं सर्क्युलेशन राहायला पाहिजे. जिथे कुठे ब्लॉक होईल त्याची लक्षणे फार माइल्ड तर असतातच, पण कालांतराने त्याचे कॉम्प्लिकेशन आणि डेथ पण होऊ शकतो. म्हणजे फार सिरियस आहेत हे. म्हणून तुम्ही कोविडचे जे नियमावली आहे, जे आपण पाळतोय ते पाळायला पाहिजे. आणि जे रिस्क फॅक्टर आम्ही सांगितलेले आहे, जसे की डायबिटीस आहे, स्मोकिंग आहे, हायपरटेन्शन आहे, डाएट आहे, रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे, हे सगळ्यांनी पालन केलं तर नक्कीच आपण या आजारावर मुक्तता पाहूया आणि आपलं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं जगूया. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन गँग्रीन आणि रक्तवाहिन्यांचे आजार या विषयावरती डॉक्टरांनी आपल्याला केलंय. डॉक्टरांचं मार्गदर्शन निश्चितपणे तुम्हाला मिळेल आणि त्याकरिता तुम्ही डॉक्टरांना निश्चितपणे संपर्क देखील करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू प्रशांत, थँक्यू भास्कर आणि साम टीव्ही. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.